असं कधी होऊ शकते का मी कुठं पण गेलो आणि तिथे कांड नाही झाला म्हणून? होऊ शकत नाही ना. तर तुम्ही बरोबर विचार करताय, कारण आज पण मी जिथे गेलो होतो ना तिथे पण एक कांड झालं. चला ते कांड तुम्हाला पहिल्यापासून दाखवतो, फक्त हा ब्लॉग ना तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की. तर भावनो, आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग ना डायरेक्ट आपल्या वावरापासून चालू होतं, कारण तुम्हाला तर माहिती आहे कालच आपण आपल्या वावरात पेरणी केली, त्याच्यामुळे आज करायची होती आपल्याला आपल्या वावरात पहिली फवारणी. आणि वरच्या वावरात तर कालच ट्रॅक्टरने फवारून घेतलं होतं, फक्त कालचं वावर राहिलं होतं, त्याच्यामुळे आम्ही आज सकाळी 7 वाजता येऊन पोहोचलो वावरात. तर मला पण माहिती होतं फवारणी जेवढी लवकर होईल तेवढाच मी लवकर मोकळा पण होईल. पण तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की म्हटलं हे तर नुसतं ट्रेलर आहे, पिक्चर तर अजून बाकीच आहे म्हटलं, कारण ही फवारणी तर पहिली आहे, अजून आपल्याला 3 ते 4 फवारणी करावंच लागते सोयाबीनला. संपूर्ण फवारणी केल्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो घरी. घरी पोहोचल्यानंतर सर्वात अगोदर तर मी आंघोळ केली, आणि मग आंघोळ वगैरे करून सर्वात अगोदर तर मी बसलो जेवायला. आणि मग जेवण झाल्यानंतर मी झोपायला जात होतो, तेवढ्याच सचिन दादाचा कॉल आला. ते म्हटले की काल तर तुझं वावर चाललं, पण आज आपल्याला नाही का माझं वावर पेरायला जायचं. त्याच्यामुळे जेवण झाल्याबरोबर सर्वात अगोदर आम्ही आलो सचिन दादाच्या वावरात, आणि बियाणे ट्रॅक्टर मध्ये टाकल्यानंतर त्यांनी नाही का मला नारळ फोडण्याची जबाबदारी दिली. एक नारळ पण फोडून घेतला आणि सचिन दादाच्या एका वावरात पेरणी पण झाली. आणि मग तिथून आम्ही निघालो दुसऱ्या वावरात. दुसऱ्या वावरात पोहोचलो तर होतो, पण तिथे गेल्यानंतर ट्रॅक्टर मध्ये काहीतरी तांत्रिक अडचण आली होती. आणि आता तुम्हाला पण वाटत असेल की माझ्यामुळे झालं, असं मला पण वाटत होतं, पण तेवढ्यात मला आठवली की म्हटलं मी तर आज आंघोळ करून एक तास त्याला रिपेअर केल्यानंतर फायनली ट्रॅक्टर चालू झाला होता. आणि मग फायनली संध्याकाळच्या 3 वाजता सचिन दादाचं सर्व वावर संपलं होतं पेरायचं. मग ठीक 3:30 वाजता येऊन पोहोचलो आम्ही घरी, आणि घरी आल्याबरोबर माइंड फ्रेश करण्यासाठी सर्वात अगोदर चहा पिला.